किसनवीर एक क्रांती पर्व। 1942च्या क्रांतीचा खरा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा इतिहासकारांना कबूल करावं लागेल की 31 ऑक्टोबर 1942 रोजी किसनवीरांनी येरवड्याच्या भिंतीवरून मारलेली साहसी उडी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या क्रांतिकारी चळवळीचं नवं पाऊल होतं। सातारा जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य चळवळीत किसनवीर आबांचं स्वतंत्र असं स्थान होतं आणि हे स्थान निर्माण करत असताना त्यांनी जो लोकसंग्रह केला, जे संघटना चातुर्य दाखवलं, जी तत्वनिष्ठा आणि वैयक्तिक धैर्याची पराकाष्ठा केली, या गुणांमुळेच जनमानसाच्या अंतःकरणात आबांचं एक निश्चित असं मोठं स्थान निर्माण झालं। राजकीय परिवर्तनाच्या लाटा येतात आणि जातात, पण या राजकीय चढउतारात सुद्धा किसनवीरांसारख्या द्रष्ट्या लोकनेत्यानं स्वतःच्या जीवनात जी काही सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक मूल्ये जोपासली, ज्या काही आदर्शवत आचारप्रणाली सर्वांपुढे ठेवल्या, त्यांची माहिती वर्तमान पिढीला होणं आवश्यक ठरतं। आबासाहेबांचं चरित्र आणि त्यांचं चारित्र्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे राजकारणात आणि समाजकारणात सर्वांनाच मार्गदर्शक ठरू शकेल। हा मानस ठेवूनच आबासाहेबांचं चरित्र संक्षिप्त रूपानं आपल्यासमोर सादर करण्याचा हा केलेला एक अल्पसा प्रयत्न। पुरातन काळापासून अनेक ग्रंथातून कृष्णामाईचं महात्म्य वर्णन करण्यात आलंय। याच पवित्र कृष्णेच्या तीरावर वाई हे पुण्यक्षेत्र वसलेलं आहे। एक तीर्थक्षेत्र आणि संस्कृत अध्ययनाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून वाईची कीर्ती सर्वत्र आहे। या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या वाईच्या भूमीत वीर घराणं वास्तव्य करत होतं। वाई इथलं 1560 रविवार पेठ हे आबांचं जन्मस्थळ। वीर घराण्यात वारकरी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली होती। हीच परंपरा वीर घराण्यातले श्रीयुत महादेवराव वीर हेही पुढे चालवत होते। त्यांच्या पत्नी सौभाग्यवती हरिबाई यांच्या पोटी 11 ऑगस्ट 1906 या दिवशी एका बालकाचा जन्म झाला। गोकुळ अष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळं मुलाचं नाव किसन ठेवण्यात आलं। वीर घराण्यात कापड विक्रीचा व्यवसाय पूर्वापार चालत आला होता। वाई परिसरातल्या खेड्यापाड्यातून व्यवसाय करताना व्यवसायाच्या दृष्टीनं सोयीस्कर वाटल्यानं महादेवरावांनी कवठे इथं कापड विक्रीचं दुकान सुरू केलं आणि आपल्या कुटुंबासह ते तिथंच राहू लागले। किसन 6 महिन्यांचा असताना प्लेगची साथ आली आणि या साथीत त्यांना पोरकं करून त्यांच्या आई स्वर्गवासी झाल्या। त्यांच्या थोरल्या बंधूंच्या पत्नी सौभाग्यवती भागीरथीबाई यांनी त्यांचं मातृवत पालनपोषण केलं। किसनचं प्राथमिक शिक्षण कवठ्यातल्या प्राथमिक शाळेत झालं। वर्ग शिक्षक वामनराव कुलकर्णी यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच सामाजिक घडामोडींची माहिती करून देण्यावर भर दिला। ते स्वतः राष्ट्रीय विचारांचे असल्यामुळं केसरी या वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या ते मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगत। त्यामुळं राष्ट्रीय विचार आणि देशप्रेमाचं बाळकडू त्यांना विद्यार्थी दशेतच मिळालं। त्यांना धाडसाचीही विलक्षण आवड होती। इयत्ता 4थीत असताना पहिल्या महायुद्धात जय झाला म्हणून इंग्रज सरकारनं वाटलेले खाऊचे पुडे आणि बिल्ले घ्यायला त्यांनी नकार दिला। त्यांचं अनुकरण इतर 4-5 मित्रांनीही केलं आणि त्यासाठी शिक्षाही सहन केली। त्यांनी केलेल्या या धाडसामुळं ते मुलांचे नेते बनले। कवठ्यात त्यांचं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं। किसनवीरांना जसा मित्रपरिवार जमवण्याचा छंद होता तसाच तालमीचाही नाद होता। एका दमात 1000-1500 बैठका आणि 400-500 जोर ते सहज मारत। त्यामुळं त्यांची प्रकृतीही बांधेसूद होती।
तालमीच्या निमित्तानं कवठे गावातल्या समस्यांसाठी समवयस्कर तरुण मंडळी एकत्र येऊ लागली. खादीच्या प्रचारासाठी महात्मा गांधींनी 1927 साली सातारा जिल्ह्यात दौरा केला होता. साताऱ्यातल्या कार्यक्रमाला किसनवीर मित्रांसह हजर होते. स्वदेशी चळवळीचा संदेश घेऊन परत आलेल्या किसनवीरांनी कवठ्यातही परदेशी कापडाची होळी केली. गावातल्या बहुसंख्य लोकांनी खादीच्या टोप्या आणि नेहरू शर्ट वापरायला सुरुवात केली. 1930 साली त्यांनी सत्याग्रहाच्या आणि कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. बेलमाचीच्या जंगलात लोकांनी आपली जनावरं चरण्यासाठी सोडली होती. तेव्हा किकलीच्या पोलीस पाटलानं सगळ्या जनावरांना कोंडवाड्यात घातलं. किसनवीराने कोंडवाड्याचं कुलूप तोडून सगळी जनावरं सोडून दिली. त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली. या सत्याग्रहामुळं त्यांना पहिला कारावास भोगावा लागला. किसनवीरांचा हा कायदेभंगाचा जंगल सत्याग्रह संपूर्ण जिल्ह्यात गाजला. वाई प्राज्ञ पाठशाळेच्या वतीनं 1927 मध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेला ते एक कार्यकर्ता म्हणून हजर राहिले. काँग्रेस पक्ष तरुणांचं आशास्थान होऊन बसला होता. प्रथमच वाईत सेवा दलाची स्थापना झाली होती. किसनवीर सेवा दलात जाऊ लागले. कवठ्यात काही नाटकप्रेमी व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी 1928 साली स्थानिक तरुणांच्या सहकार्यानं काही नाटकं बसवली. किसनवीरांनाही नाटकाची आणि शास्त्रीय संगीताची आवड होती. या नाट्य आवडीमुळंच पुढं भूमिगत चळवळीत बेमालूम वेषांतर करण्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना झाला. पुण्याच्या येरवडा जेलमधून मोठ्या धाडसानं भिंतीवरून उडी टाकून तुरुंगाबाहेर पडल्यानंतर ते भूमिगत झाले. भूमिगत होऊन त्यांनी आपलं कार्य जोमानं सुरू ठेवलं. पुणे बेंगलोर रस्त्यावर पुष्कळ ठिकाणी तारांचं दळणवळण तोडणं, उडतरेजवळचा पूल उद्ध्वस्त करणं, पळशी ताकारी स्टेशनजवळ मालगाड्या उलटवून टाकणं ही भूमिगतांची कार्य पाहून साहजिकच पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना भूमिगतांची दहशत वाटू लागली. आणि लोकांच्या मनात मात्र भूमिगतांविषयी आदर निर्माण झाला. एवढंच नव्हे तर पंडित नेहरूंनी ताडदेव इथल्या करमरकर स्टुडिओत भूमिगतांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या कार्याचा गौरवही केला. कवठ्याचे वीर क्रांतिकारकांचे वीर बनले. सातारा जिल्ह्यातल्या प्रतिसरकारचे ते काही काळ सरसेनानी होते. सातारच्या गाजलेल्या प्रतिसरकारचे आबा डिक्टेटर असतानाच भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्यांच्या साम्राज्यावर कधीच सूर्य मावळत नव्हता तो सूर्य मात्र साताऱ्याच्या प्रतिसरकारनं साताऱ्यात उगूच दिला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर आबा क्रांतीकडून सहकाराकडे वळले. त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या गावापासून केली. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 1947 साली मित्रांच्या मदतीनं विविध कार्यकारी सर्व सेवा सोसायटी स्थापन केली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, किसनवीर आणि माननीय रघुनाथराव पाटील हे 1946 पासून प्रयत्नशील होते. जिल्ह्यातल्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या साहाय्यानं सुमारे $2.25 लाख रुपयांच्या भांडवलावर उत्तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी होऊन तिचं नामदार मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते 11 नोव्हेंबर 1950ला उद्घाटन झालं. माननीय यशवंतराव चव्हाण यांचं कृषी उद्योगाचं स्वप्न महाराष्ट्रात साकार करण्यासाठी पुढं अशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सिंहाचा वाटा उचलला. किसनवीरांनी भागभांडवल गोळा करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतलेच, पण पुढच्या काळात बँकेच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची भूमिकाही त्यांनी बजावली. 1952 साली आबा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी दी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीची स्थापना झाली होती. शेतकऱ्यांबद्दल असलेला जिव्हाळा आणि शेतीबद्दलची आवड पाहून सर्वानुमते सातारा मार्केट कमिटीच्या चेअरमनपदी आबांची निवड झाली. एस टी स्टँडसमोर मार्केट यार्डच्या भव्य इमारतीसाठी
आणि शेतकरी निवासासाठी जागा खरेदी करून हजारो रुपयांचं नियमित उत्पन्न त्यांनी सुरू करून ठेवलं. आपल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी उभं केलेलं हे स्मारक आबांच्या शेतकरी प्रेमाची प्रचिती करून देतं. सातारा मार्केट यार्डवर सुरळीत व्यवहार सुरू झाल्यानंतर आबांच्या मार्गदर्शनाखाली वाई, सुरूर, अतीत, वडूज या ठिकाणीही सब मार्केट यार्ड उघडली गेली. 1954 साली श्रमदानातून बांधलेल्या कवठेगावच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचं उद्घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांच्या हस्ते झालं. हा दिवस आबांच्या जीवनातला अपूर्व दिवस म्हणावा लागेल. ग्रामीण भागातली मुलं पुष्कळ शिकावीत ही आबांची तळमळ होती. यातूनच 1960 साली सुरूरला यशवंत शिक्षण संस्था रजिस्टर झाली. सुरुवातीला धर्मशाळेत, मंदिरात, भाड्याच्या घरात हायस्कूलचे वर्ग भरत होते. पुढं किसेनवीरांच्या सल्ल्यानं शाळेसाठी जागा मिळवायचं ठरलं आणि लवकरच 6 एकर जमिनीत साधी इमारत उभी करून 1972 साली तिथं वर्ग सुरू झाले. नामदार जयंतराव टिळक यांच्या हस्ते संस्थेच्या परिसराचं वीर बाग असं नामकरण करण्यात आलं होतं. स्वातंत्र्योत्तर काळात कॉलेजात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. वाईला कॉलेज नसल्यामुळं सधन कुटुंबातली मुलंच फक्त सातारा, पुणे अशा ठिकाणी शिक्षणासाठी जातात. ग्रामीण भागातली गरीब होतकरू मुलं कॉलेज शिक्षणापासून वंचित राहत. ही उणीव भरून काढण्यासाठी वाई परिसरातल्या शिक्षणप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी जनता महाविद्यालय समिती 1961ला स्थापन केली. जून 1962 मध्ये महाविद्यालय सुरू झालं. यावेळी पैशाची उभारणी करण्याचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा आबांनी आपल्या मित्रांना सांगली बँकेकडून कर्ज घेऊन कॉलेजला मदत करण्याचं आवाहन केलं. आणि आनंद तसंच अभिमानाची गोष्ट म्हणजे मित्रांनी ते मान्य केलं. एका तऱ्हेनं हा आबांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचा गौरव होता. आबांनी आपल्या आयुष्यात खूप मित्र मिळवले. ते कितीही त्रासलेले असले तरी त्यांच्याकडे गाऱ्हाणं घेऊन आलेला मनुष्य कधीही विनमुख होऊन परत गेला नाही. कुणाबद्दल द्वेष नाही किंवा सुडाचं राजकारण नाही. छोट्या मोठ्या गरीब आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आचार विचारानं घडवण्याचं काम आबांनी केलं आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यातली काँग्रेस संघटना अनेक वादळी प्रसंगातही टिकून राहिली. माननीय यशवंतराव चव्हाण आणि आबा यांचा विशेष स्नेह सगळ्यांनाच माहिती आहे. 1958 ते 1960 या दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृषी उद्योगाला चालना मिळाली. इतर जिल्ह्यात होणारं ग्रामीण भागातलं सामाजिक आणि आर्थिक विकासाचं परिवर्तन किसनवीर पाहत होते. शेतकऱ्याची खरी उन्नती व्हायची असेल तर शेतमालावर प्रक्रिया करून तो बाजारात आणला पाहिजे. हा यशवंतरावांचा मंत्र अंमलात आणण्यासाठी सहकारी साखर कारखाना काढण्याबद्दल विचार करण्यासाठी वाई, सातारा, जावली आणि खंडाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सभा एप्रिल 1968 मध्ये बोलावण्यात आली. नियोजनाप्रमाणे 1968 सालातल्या मे महिन्यात केंद्र शासनाकडे प्रपोजल पाठवण्यात आलं आणि ऑगस्ट 1968ला कारखान्याला मंजुरी मिळाली. नियोजित कारखान्याला जाम किकली जवळच्या माळावरची जागा ऑक्टोबर 1968ला निश्चित करण्यात आली आणि 15 जानेवारी 1971 रोजी माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. अनेक अडचणीतून आणि सर्वांच्या परिश्रमातून आणि सहकार्यातून साखर कारखाना उभा राहिला. कारखान्याच्या सभासदांनी आणि संचालक मंडळांनी या कारखान्याच्या परिसराला किसनवीर नगर हे नाव देऊन आबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या अविश्रांत श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 1960 साली आबा विधान परिषदेवर निवडून गेले आणि आबांची संसदीय कारकीर्द सुरू झाली. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर अनेक नेतेमंडळी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येनं दाखल झाली. सातारा जिल्हा काँग्रेस एकमुखी आणि एकसंघ झाली. याचं श्रेय यशवंतरावांचं बेरजेचं राजकारण आणि किसनवीरांचं संघटना कौशल्य
याला जातं। ऑक्टोबर 1961 मध्ये महाबळेश्वरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक ऐतिहासिक शिबिर झालं। या शिबिरात किसनवीरांना सातारा मतदारसंघातून लोकसभेवर पाठवायचं ठरलं। फेब्रुवारी-मार्च 1962 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 1,03,000 मतांनी आबा निवडून आले। दिल्लीतलं 166 नॉर्थ ॲव्हेन्यू हे आबांचं निवासस्थान झालं। 1962 ते 1967 या काळात आबांचं दिल्लीतलं निवासस्थान म्हणजे महाराष्ट्रातल्या खासदारांचं बैठक स्थान आणि चर्चास्थान बनलं होतं। शेकडो महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा आबांच्या निवासस्थानी झाली आणि त्या संदर्भात जी कामं झाली ती सुद्धा आबांच्या प्रयत्नानं आणि मार्गदर्शनाखाली झाली। आबांनी 5 वर्ष लोकसभेत काम करून आपल्या चिरंतन आठवणी मागे ठेवून दिल्या। वाई, सातारा, जावली तालुक्यात भरपूर पाऊस पडून सुद्धा ओलिताखालची शेती थोडीच होती। कृष्णा आणि वेण्णा नद्यांवर धरणं बांधली तर पाणी उपलब्ध होऊन नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन सुधारेल म्हणून जिल्हा काँग्रेसच्या 3 जून 1953च्या सभेत आबांनी शासनाकडं धोम धरणाची मागणी केली होती। यावरून त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं। पुढं 1972-73 सालापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। 4-5 वर्षांचा काळ अतिशय प्रतिकूल होता। आबांनी पीक कर्ज वाटपातले नियमांचे अडसर दूर करून काही धाडसी निर्णय घेतले। शेतकरी जगला पाहिजे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं। याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर 1975 मध्ये धोम धरणाच्या भरावाच्या कामाचा शुभारंभ झाला। ऑगस्ट 1977 पासून वाई, जावली, सातारा आणि कोरेगावमधली हजारो एकर शेती धरणाच्या पाण्यानं भिजू लागली। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातली धोम आणि कण्हेर ही धरणं आबांच्या प्रयत्नांमुळेच झाली। 2 ऑगस्ट 1975 रोजी खंडाळा भागातल्या शेतकऱ्यांची परिषद आयोजित केली होती। सातारा जिल्ह्यातला कायम स्वरूपाचा दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या या तालुक्याचा कायापालट करण्याच्या हेतूनं माननीय यशवंतराव चव्हाण, तत्कालीन पाटबंधारे मंत्री नामदार वसंतदादा पाटील, शेतीमंत्री नामदार शरद पवार आणि किसनवीर हे जातीनं या परिषदेला हजर होते। या परिषदेच्या निमित्तानं घेतलेले निर्णय खंडाळा तालुक्याच्या विकासाला पायाभूत ठरले। आबासाहेब वीर यांचं 32 वर्ष नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं। या काळात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, औद्योगिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रांमध्ये मौलिक स्वरूपाचं काम केलं। साधी राहणी, निष्कलंक चारित्र्य, निस्पृहता आणि सच्छीलपणा यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा सर्वांच्या मनात स्थिर रूप देऊन गेला। 28 नोव्हेंबर 1979ला अचानक काविळीच्या आजारामुळं त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी सर्व शर्थीचे प्रयत्न केले परंतु यश आलं नाही। तो काळाकुट्ट दिवस उगवला। 27 डिसेंबर 1979ला दुपारी 3च्या सुमारास जनतेला शोकसागरात लोटून आबा काळाच्या पडद्याआड गेले। आबांचा अंत्यविधी कवठे इथं करावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती परंतु माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार आबांचा अंत्यविधी वाई इथं कृष्णा काठावर करण्याचं ठरलं। कवठेवाई रस्त्यावर हजारो आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहून साश्रू नयनांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं। फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचा पार्थिव देह ठेवून त्यांच्या महाप्रयाणाची यात्रा वाई शहरातून काढण्यात आली तेव्हा हजारो लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला किसनवीर अमर रहेच्या गजरात शेवटचा निरोप दिला। त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विठ्ठल यांनी चितेला अग्नी दिला। आबांचा देह पंचतत्वात विलीन झाला आणि कृष्णा खोऱ्यातलं एक क्रांती पर्व समाप्त झालं। किसनवीर
या नावातच एक प्रकारची ताकद होती, दबदबा होता. त्यांच्या कार्याचं ऋण सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला विसरताच येणार नाही. समर्पक वक्तृत्व, सौजन्यशील वागणूक, संघटना चातुर्य, खिलाडू वृत्ती, निर्भय विवेक आणि सर्वसामान्यांबद्दल करुणा असं आबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. एक आदर्श नेता म्हणून त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होतं. इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद कायम ठेवेल. किसनवीर आबांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्या समाजाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सतत मार्गदर्शन करत राहील.